नमस्कार मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय गटांमध्ये लढत आहे। दुसरीकडे मात्र सत्तेवर असलेल्या महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये उमेदवारांची फोडाफोडी करण्यावरून तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे। हा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असताना दुसरीकडे वाशिममध्ये ठाकरे गटाच्या अंतर्गत घुसखोरीमुळे एका पदाधिकाऱ्याने बंडखोरी केल्याचं धक्कादायक बातमी समोर आली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसापासून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांचे भाजपमध्ये प्रवेश घडवून आणले जात असल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी होती। या नाराजीमुळेच शिंदे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे। दरम्यान एका बाजूला शिवसेनेचे उमेदवार भाजप पळवत असल्याच्या तक्रारी होत असतानाच हिंगोलीमध्ये मात्र शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे। एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान मानले जाणारे स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी हा फोडाफोडीचा डाव यशस्वी केला। भास्कर बांगर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना आपला पाठिंबा जाहीर केला। दरम्यान महायुतीमधील या फोडाफोडीच्या राजकारणावर शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। एवढंच नाही तर एकीकडे महायुतीत तणाव वाढत असताना महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेला देखील अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे। वाशिम जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नागोराव ढेंगडे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। ढेंगडे यांनी थेट बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। या बंडखोरीमुळे ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेखा मापारी यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।